I wanted was नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण. आय होप तुम्ही खूप छान असाल. बारामती MIDCमध्येच लागून असलेले सहयोग सोसायटीच्या समोर जे आप्पासाहेब पवार भवन आहे ते शेजारीच लागून KFC आणि पिझ्झा हट हे दोन शॉप आहेत. या ठिकाणी मी गेल्यानंतर खूप मला आकर्षण वाटलं. मी फर्स्ट टाईम आलो होतो KFC आणि पिझ्झा हटला. खूप दिवस झालं ते लॉन्च होऊन. हे दोन्ही शॉप बारामतीमध्ये खूप दिवस झालं लॉन्च होऊन, पण मी फर्स्ट टाईमच आलो होतो. त्यामुळे एंट्रीज करताना तिथला जो आकर्षण जे डेकोरेशन आहे समोरचं KFC आणि पिझ्झा हटचं हे खूप जबरदस्त आहे. त्यानंतरनं तिथलं जे झाडे आहेत, छोटी छोटी झाडं आहेत, पर्यावरणाचा आनंद घेऊन पुन्हा मी एकदा नजर KFC आणि पिझ्झा हटकडं माझा कॅमेरा मी फिरवला. तिथले लाईटिंग, डेकोरेशन, मोठमोठे टॅग, तिथले ऑफर्स बाहेर लावलेले खूप मला आकर्षण वाटत होतं. त्यानंतर KFCचा मोठा लोगो. काउंटरला गेल्यानंतरनं समोरच असणारे जे काउंटरचे लोक माझ्याकडे बघू लागले. त्यांना आकर्षण वाटत होते. तिथली माहिती घेऊन मी KFC पिझ्झा कस्टमर KFC पिझ्झाचा आनंद घेत होते. एक एक कस्टमर कॅमेरा करत मी समोरच पुढं असणारे जो मोठा टॅग आहे स्पायसीचा त्याकडे कॅमेरा फिरवला. त्यानंतरनं पुन्हा पाठीमागं येऊन पुन्हा एकदा मी KFC पिझ्झा या टॅगकडे पुन्हा कॅमेरा फिरवला. खूप भारी वाटत होतं. फर्स्ट टाईम आलो होतो. मला पण काहीतरी खावंसं वाटलं, पण टाईम नव्हता, जॉबला जायचं होतं. तिथले रेट्स वगैरे बघितले, माहिती घेतली. खूप ब्रँड आहे तिथं. त्यानंतर शेजारी असणारे पिझ्झा हट त्या शॉपला गेलो. त्या ठिकाणी काउंटरवर बघितलं. काउंटरवरती जे मोठमोठे टॅग त्या ठिकाणी कॅमेरा फिरवला. तिथले रेट्स वगैरे बघितले, काउंटर पाहिलं, हायजीन बघितलं. काही कस्टमर पिझ्झा हटचा आनंद घेत होते. ते माझ्याकडे आकर्षण पद्धतीने बघत होते. त्यातल्या एक कस्टमर मला विचारलं, पण तुम्ही यूट्यूबर आहात का? हां, मी म्हणलं यूट्यूबर. बारामतीमधले काही मंदिरं, त्यानंतरनं काही हॉटेल वगैरे अशा मी ब्लॉगिंग करतो. ही माहिती घेत आम्ही एक एक काउंटर करत गेलो. थोडी आज गर्दी कमीच होती. तिथला जो पिझ्झा हटचा मोठा टॅग तोही मला खूप आकर्षण वाटला. त्यानंतर रिटर्न येताना माघारी पुन्हा काउंटरकडे एकदा मी आलो. तिथली माहिती घेतली. कस्टमर माझ्याकडे पाहतच होते, बघत होते. त्यानंतर त्यांचा ड्रेस कोड वगैरे, तिथल्या लोकांना ऑफर्स वगैरे, आणि समोर एक जो टॅग होता तिथं काहीतरी लिहिलं होतं. हे मला खूप आकर्षण वाटत होतं. ते शेजारीच असणारे क्रिसमसची तयारी त्यांची चालली होती. 31st जवळ आला होता. पुन्हा एकदा मी जे आपले पिझ्झा हटचे जे मोठमोठे जे बॅनर्स लावले आहेत त्यांची माहिती घेत 1000 ते 1500पर्यंत पिझ्झा हट आहे. फॅमिलीला घेऊन पुन्हा एकदा आम्ही आनंद घ्यायला येऊ. इथं बाहेर आलो. त्यानंतर पिझ्झा हट खूप छान वाटत होतं. फर्स्ट टाईम आलो होतो. पुन्हा प्रियंकाला वेदला घेऊन येणार पिझ्झा हटला, KFCला. महिन्यातनं एकदा येणं हे कधी चांगलं, पण डेली असं खाणं बरोबर नाही. काही लोक दररोज खातात, त्याचा आनंद घेतात. एकदा सवय लागली की तुम्हाला त्याची सवय लागूनच जाणार. बाहेर आल्यानंतर पिझ्झा हट आणि KFC खूप युनिक
असं मोठं डेकोरेशन वगैरे दिसत होतं, लांबून खूप छान वाटत होतं. चला मित्रांनो, बाय.